मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। 22 एप्रिल 2025 हा भारताच्या इतिहासातला एक काळा दिवस म्हणून नोंदवला गेला। काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी 2000पेक्षा अधिक पर्यटक जिथं होते तिथं 4 अतिरेक्यांनी हल्ला केला आणि 28 भारतीयांची अत्यंत निगृढपणाने हत्या केली। या 28 भारतीय नागरिकांपैकी 26 हिंदू होते, एक मुस्लिम होता आणि एक ख्रिश्चन होता। यांचे धर्म सांगण्याचे कारण असं, पहलगाम मधल्या हल्ल्यामध्ये अतिरेक्यांनी ज्यांची हत्या केली त्यांना त्यांचा धर्म विचारला आणि त्यांची हत्या केली असं काही प्रत्यक्षदर्शींनी त्यांचे व्हिडिओ करून समाज माध्यमांवर टाकलं आणि अशी माहिती समोर आली। तरीही जे 28 लोक मरण पावले ते भारतीय होते। जे 28 लोक मरण पावले त्यांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता। जे 28 लोक मरण पावले त्यांना राजकारणात काय चाललंय आणि कशासाठी चाललेलं आहे याच्याशी घेणं देणं नव्हतं। ते एक पर्यटक म्हणून आलेले होते, काश्मीरचं सौंदर्य पाहायला आले होते, आयुष्यातला विरंगुळा म्हणून आलेले होते, एक चांगला कालावधी आयुष्यातला एक संस्मरणीय सहल साजरी करण्याकरता आलेले होते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवितावर घाला घातला गेला आणि 28 कुटुंब जी आहेत ती या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली। पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हा हल्ला केला याच्याबद्दल कोणाच्याही मनात कसलीही शंका नाही। पाकव्याप्त काश्मीरमधून प्रशिक्षण घेऊन काही अतिरेकी भारतात येत आहेत। ते अतिरेकी भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ले करतायत आणि भारताच्या अखंडतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल अशा प्रकारची कृत्य करतायत। हा प्रकार गेली अनेक वर्ष चालू आहे। कारगिलमध्ये पाकिस्तानने केलेली घुसखोरी असू देत, उरीचा हल्ला असू देत, पठाणकोटचा हल्ला असू देत, पाकिस्तान हा जाणीवपूर्वक जे आहे ते भारत विरोधी कारवायांना आणि अतिरेक्यांना जर पाठबळ देत असेल तर पाकिस्तानला एकदा कायमचा धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे हे आमच्या राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं जे युद्ध झालं ते 1965चं युद्ध झालं। जय जवान जय किसान म्हणणाऱ्या लालबहादूर शास्त्रींनी पाकिस्तानला या युद्धामध्ये धूळ चारले आणि पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला। या अनुभवातनं पाकिस्तान काही शिकला नाही। भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1971 साली युद्ध झालं। इंदिरा गांधी यांच्यासारख्या अतिशय खंबीर पंतप्रधानाकडे या देशाचं नेतृत्व होतं। इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे पाकिस्तानचे 2 भाग होते। पाकिस्तानचे 2 छकलं उडवले आणि बांगलादेशची निर्मिती केली। याही युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला। 2002च्या दरम्यान एकीकडे शांततेची बोलणी भारताशी करत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी कारगिलमध्ये छुप्या पद्धतीने सैन्य घुसवलं आणि कारगिल प्रांत स्वतःच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली। भारताला प्रतिआक्रमण करावं लागलं, कारगिल प्रांत मुक्त करावा लागला आणि याही लढाईत पाकिस्तानचा पराभव झाला। सातत्यानं भारताविरुद्ध कारवाया करायच्या, सतत पराभव पत्करायचा, तरी सुद्धा एखाद्याची खोड जात नसेल तर त्याच्यावर आता अधिक कडक कारवाईची भूमिका जी आहे ती भारतीय संघराज्याला घ्यावी लागेल आणि पाकिस्तान नावाचा विषय जो आहे तो कायमचा संपवावा लागेल। पाकव्याप्त काश्मीर ही भारतासाठी एक बळबळणारी जखम आहे। पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानकडे कसा गेला, आंतरराष्ट्रीय दबावापुढे काय झालं याच्या इतिहासात जायचं नाही, परंतु पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग राहिला पाहिजे। काश्मीर अखंड राहिलं पाहिजे आणि ते भारताकडेच राहिलं पाहिजे, कारण काश्मीर भारतामध्ये विलीन करण्याचा निर्णय काश्मीरचे तेव्हाचे सत्ताधीश राजा हाथीसिंग यांनी घेतलेला होता। त्यामुळे काश्मीर, जम्मू, लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचं संरक्षण करणं, या भागावर प्रेम करणं आणि या भागातल्या निसर्गाचा उपभोग घेण्याचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे। गेली 50-60 वर्ष जे आहेत ते काश्मीरमध्ये सातत्यानं अतिरेक्यांच्या हालचाली चालू ठेवणं आणि काश्मीर अशांत ठेवणं, काश्मीर खोऱ्यातल्या सामान्य माणसाचं आयुष्य अतिशय कठीण करण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरून या अतिरेक्यांना संरक्षण दिलं जातं, आंतरराष्ट्रीय पातळीवरून अतिरेक्यांना प्रशिक्षित केलं जातं आणि अतिरेकी त्यांचे कारवाया करून गेले
की मग काही काळ जो आहे तो भारतामध्ये पाकिस्तानबद्दलचा राग उफाळून येतो. हा राग उफाळून आला की काही काळ भारतीय अतिशय प्रक्षुब्ध होतात आणि आम्ही आमचं रुटीन आयुष्य जे आहे ते पुन्हा सुरू करतो आहोत. हा प्रकार थांबला पाहिजे. एक 8-10 वर्षाचा छोटा मुलगा होता, त्याचे वडील मारले गेले. तो या प्रसंगाबद्दल माध्यमांसमोर बोलतो आहे. तो सांगतोय की एवढा मोठा कॅम्प होता, या कॅम्पमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक होते. एवढ्या मोठ्या पर्यटकांची संख्या असताना तिथं मिलिटरी असली पाहिजे, सुरक्षा असली पाहिजे. हा आमचा छोटा मुलगा आम्हाला सांगतोय. ही गोष्ट अतिशय खेदकारक आहे. या निमित्तानं एक गोष्ट सर्वाधिक चांगली झाली, ती गोष्ट म्हणजे भारतातल्या सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सांगितलं प्रसंग आणीबाणीचा आहे, संकट जे आहे ते अतिरेक्यांचं आहे आणि आम्ही देशातल्या अनेक प्रश्नांबद्दल तुमच्याशी सरकारशी मतभेद बाळगून असलो तरी काश्मीर प्रश्नाच्या संदर्भात तुम्हाला जिथं लढायचं तिथं लढा. आम्ही सरकारच्या पाठीमागं कोणतेही प्रश्न न विचारता उभे राहू. सरकारला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. अतिरेक्यांवर कारवाई करा, अतिरेक्यांना समर्थन देणाऱ्या पाकिस्तानवर कारवाई करा. कोणत्याही प्रकारचा निर्णय तुम्ही घेतलात तर त्या निर्णयाच्या समर्थनार्थ आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं सांगणारे भारतातले विरोधी पक्षांचे नेते आणि भारतीय जनता यांनी एका प्रगल्भ लोकशाहीचं दर्शन या निमित्तानं घडवलेलं आहे. हे नक्की 28 मरण पावलेल्या व्यक्तींच्या आयुष्यातल्या 28 कहाण्या आहेत. कुणीतरी पुण्यातले जगदाळे आहेत, कुणीतरी उत्तर प्रदेशमधला सैन्यातला अधिकारी आहे की जो मधुचंद्रासाठी आपल्या पत्नीबरोबर गेलेला होता आणि त्याला स्वतःच्या प्राणाचं बलिदान द्यावं लागलेलं आहे. अनेक दुर्दैवी व्यक्ती याच्यामध्ये आहेत की ज्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या मृत्यूमुळं अख्खं कुटुंब हादरलेलं आहे. त्या छोट्या मुलाला इंटरव्ह्यूमध्ये पत्रकारांनी विचारलं, परत ट्रिपला येशील का, पुन्हा काश्मीरला येशील का? त्या मुलाच्या चेहऱ्यावर एक भयान असं भय जे आहे ते जाणवत आहे आणि तो मुलगा सांगतो आहे की मी परत कधीही ट्रिपला येणार नाही, परत कधीही काश्मीरला येणार नाही. या भारतामध्ये मोकळेपणानं फिरण्याचा आणि श्वास घेण्याचा आत्मविश्वास गमावलेला एक भावी नागरिक जो आहे तो त्या मुलाच्या रूपानं पुढं उभा होता. अशा प्रकारचा इतिहास आणि अशा प्रकारचं एक भय त्या मुलाला आमच्या व्यवस्थेनं दिला असेल तर आम्हाला ही व्यवस्था अधिक चांगली करावी लागेल. हे नक्की. अतिरेकी भारतात कुठून घुसले, पाकव्याप्त काश्मीरमधून कसे आले, त्यांना कोणा स्थानिक लोकांचा पाठिंबा होता का, अतिरेक्यांनी इतक्या अतिरेकी धाडसानं हल्ला कसा केला, अतिरेक्यांपैकी एकही अतिरेकी अजून कसा सापडला नाही, सगळेच अतिरेकी कुठं पळून गेले, या हल्ल्यामागं नेमकं कोण आहे, या हल्लेखोरांचा हेतू नेमका काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यथावकाश मिळतील. परंतु एक भळभळती जखम आमच्या भारतीयांच्या अंतःकरणामध्ये या पहलगामच्या हल्ल्यानं झाली. हे नक्की. जगात जर स्वर्ग कुठं असेल तर तो इथं आहे, इथं आहे, इथं आहे असं एका काश्मीरी कवीनं काश्मीरबद्दल म्हटलेलं आहे. या अत्यंत क्रूरकर्म असलेला औरंगजेब हा सुद्धा त्याच्या एका आजारपणानंतर विश्रांती घेण्यासाठी काश्मीर खोऱ्यात जाऊन राहिलेला होता. असा काश्मीरचा इतिहास आहे. काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याचं वेड आणि आकर्षण हे सर्व काळ सगळ्या जगाला राहिलेलं आहे. मिनी स्वित्झर्लंड म्हणून काश्मीरचं वर्णन करण्यापेक्षा मिनी काश्मीर म्हणून स्वित्झर्लंडचं वर्णन करावं, एवढं काश्मीर सुंदर आहे. 50 ते 80च्या दशकातले आमचे अनेक हिंदी सिनेमे जे आहेत ते काश्मीरमधल्या निसर्ग सौंदर्य वातावरणातल्या गाण्यांमुळे जे आहे ते अजरामर झालेले आहेत. काश्मीरमधलं 370 कलम रद्द केल्यानंतर इथला हिंसाचार संपेल आणि सर्वसामान्य नागरिकाचं आयुष्य अधिक चांगलं होईल असं आपल्याला वाटत होतं. पहलगाम प्रकरणानं तो आमचा विश्वास थोडासा कमी झालेला आहे. तरी देखील अतिरेक्यांशी 2 हात केले पाहिजेत हा निर्धार प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. जे 2000च्या संख्येनं गोळा झालेले पर्यटक होते त्या पर्यटकांना तिथल्या स्थानिक लोकांनी दिलेला आधार, त्यांना वाचवण्यासाठी तिथल्या एका स्थानिक घोडेवाल्यानं केलेलं आत्मसमर्पण आणि स्थानिकांनी पर्यटकांना तुम्ही आमचे पाहुणे आहात, तुमच्यासाठी काहीही करण्याची आमची तयारी आहे म्हणून मेहमान नवाजीसाठी त्यांनी केलेले सगळे प्रयत्न हे या दुःखद प्रसंगातली देखील सुखद बाजू आहे असं म्हणायला हरकत नाही.
काश्मीरवर केला गेलेला हल्ला हा भारताच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला आहे हे लक्षात घेऊन त्याला आता उत्तर दिलं पाहिजे. पाकिस्तान नेस्तनाबूत केला पाहिजे. पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो ताब्यात घेण्याची हीच वेळ आहे. आमच्या सर्वपक्षीय राजकीय नेतृत्वानं अधिक धाडस दाखवावं आणि पाकिस्तानचा प्रश्न कायमचा संपवून टाकावा. किमान पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग यावेळी झालाच पाहिजे. ही सर्वोत्कृष्ट संधी आहे. या संधीचा वापर करून पाकिस्तानला नेस्तनाबूत करणं आणि अतिरेक्यांचं कंबरडं कायमचं मोडणं गरजेचं आहे. जय हिंद, जय भवानी, जय शिवाजी.